मुंबई ही कधीच न थांबणारी नगरी. या शहरात जो थांबला तो संपला. याच मुंबईच्या वेगाला नवी गती देण्यासाठी 2014 मध्ये आली मेट्रो 1. वर्सोवा, अंधेरी, घाटकोपर. मेट्रोचा प्रवास म्हणजे कमीत कमी किमतीत गारेगार प्रवास असं आता समीकरण झालेलं आहे. त्यामुळे अंधेरी मेट्रो ही ओसंडून वाहत असते. पण म्हणून मेट्रोने हरकून जायचं कारण नाहीये. कारण मुंबईकरांची लाल राणी तिला वाकुल्या करत कामगिरीमध्ये पुढे सरकली. तुम्हाला हे पटत नसेल तर वस्तुस्थिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. मेट्रो 1 ने मुंबईला काय दिलं तर पूर्वी घाटकोपर ते अंधेरी हे अंतर कापायला रस्त्याने 90 मिनिटं तरी लागायचीच. मेट्रोने हे अंतर अवघ्या 21 मिनिटात आणलं. ही केवळ वेळ वाचवणारी यंत्रणा नव्हती, तर ती मुंबईकरांना एक प्रकारचा सन्मान देणारा प्रवास होता. घाम न गाळता, कपड्यांच्या इस्त्रीला सुरकुती न पडता ऑफिसला पोहोचण्याचं स्वप्न मेट्रोने पूर्ण केलं. पण असं असलं तरी या मेट्रोवर बेस्टने मात्र बाजी मारली आहे. नेमकं काय म्हणतेय पाहूया. जेव्हा मेट्रो सुरू झाली तेव्हा तज्ज्ञांनी भाकीत केलं होतं की बेस्टच्या 340 सारख्या बस आता इतिहास जमा होतील. पण 340 ही बस बेस्टच्या सर्वाधिक नफा देणाऱ्या मार्गांपैकी एक ठरली आहे. मेट्रोच्या समांतर धावूनही या बसने आपला चाहता वर्ग टिकवून ठेवलाय. मेट्रोचे 12 स्टेशन विरुद्ध बसचे 20 पेक्षा जास्त थांबे, हेच या बसच्या यशाचं सर्वात मोठं गमक आहे. लोक मेट्रो सोडून बसकडे का वळतायत याचं पहिलं उत्तर आहे फिजिकल एफर्ट. मेट्रो पकडण्यासाठी तुम्हाला रस्त्यापासून किमान 3 ते 4 मजले वर चढावं लागतं. अंधेरी किंवा घाटकोपरमध्ये हे अंतर पार करतानाच प्रवाशाचा अर्धा स्टॅमिना संपतो. दुसरीकडे 340 बस तुम्हाला रस्त्यावर जिथे तुम्ही उभे आहात तिथेच मिळते. 20 पेक्षा जास्त थांबे या बसला आहेत. त्यामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचंय अगदी त्या ठिकाणाच्या जवळपास तो बस स्टॉप असतो. त्यामुळे प्रवाशांची पसंती ही या बसला आहे. साकीनाका, मरोळ नाका किंवा चकाळा यांसारख्या ठिकाणी मेट्रो स्टेशन पासून ऑफिस पर्यंत जाण्यासाठी पुन्हा 10 ते 15 मिनिटं चालावं लागतं किंवा रिक्षाची वाट पाहावी लागते. पण बस तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या अगदी 100 मीटर अंतरावर देखील सोडू शकते. हा जो 5 ते 10 मिनिटाचा फरक आहे तोच मुंबईकरांसाठी डिसाइडिंग फॅक्टर ठरतोय. आता आपण मेट्रोचं आणि एसी बसचं भाडं जर पाहिलं तर त्यामध्ये जास्त काही तफावत नाहीये. म्हणजे खिशाला पडणारी झळ ही सारखीच आहे. पण आता गर्दीचं काय? सकाळच्या 8 ते 11 या वेळेत मेट्रोमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. अशा वेळी 340 नंबरच्या बसची फ्रिक्वेन्सी दर 5 ते 10 मिनिटांनी असते. प्रवाशांचं म्हणणं असं आहे की मेट्रोच्या डब्यात गुदमरून जाण्यापेक्षा बसमध्ये ट्रॅफिकमध्ये 10 मिनिटं जास्त लागली तरी चालतील, पण आरामात बसून किंवा मोकळ्या जागेत उभं राहून जाता येतं. शिवाय बेस्टने आता 50 नवीन इलेक्ट्रिक बसेस या मार्गावर उतरवल्यात, ज्यामुळे आवाजाचा त्रास कमी झालाय आणि प्रवास अधिक गारेगार झालाय. प्रवासाची ही निवड केवळ वेळेवर अवलंबून नाही तर ती मानसिकतेवरही अवलंबून आहे, हे आपण यातून समजून घ्यायला हवं. अनेक जुने मुंबईकर जे आहेत ते 340 नंबरच्या बसला आपलं मानतात. रूट 340 हे त्यांच्या रोजच्या आयुष्याचं एक अंग बनलंय. मेट्रो ही फास्ट पिढीसाठी आहे, तर ज्यांना धावपळ नकोय आणि जे पॉइंट टू पॉइंट प्रवासापेक्षा सोयीला महत्त्व देतात त्यांच्यासाठी बेस्ट हीच बेस्ट आहे. तर मग सरस कोण? खरं तर मेट्रो 1 आणि बेस्ट. उत्तर सोपं आहे. हे दोघंही एकमेकांचे शत्रू नाहीये, तर हे दोघंही एकमेकांना पूरक आहेत. मेट्रो लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम आहे, पण स्थानिक कनेक्टिव्हिटीसाठी 340 बसला पर्याय नाहीये. मेट्रोने नक्कीच तंत्रज्ञानात बाजी मारली आहे, पण लाल राणीने मुंबईकरांच्या सोयीमध्ये बाजी मारली आहे. मेट्रो 1 ला जर खरोखरच 340 बसला मागे टाकायचं असेल तर त्यांना स्टेशन पासून घरापर्यंतची सोय अधिक सुलभ करावी लागेल. आणि बेस्टला जर आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी बस प्रायोरिटी लेन सारख्या पर्यायांचा विचार करावा लागेल. मुंबईच्या प्रवासात दोन्ही महत्त्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमची पहिली पसंती मेट्रोला की तुमच्या लाडक्या बसला? कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.